या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। सोलापुरात भारतीय जनता पार्टी अब की बार 75 पारच्या वाटेने विजयी वाटचाल करत आहे। भारतीय जनता पार्टीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली। अतिशय परफेक्ट नियोजन लावलेल्या जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे हेच या विजयाचे शिल्पकार मानले जात आहे। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्वबळावर 102 जागा लढवल्या। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली। शिवसेनेने युतीसाठी बराच प्रयत्न केला, परंतु भाजपने प्रतिसाद न देता सोहळाच नारा केला। पक्षाने या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या खांद्यावर दिली होती। गोरे यांनी आपल्या सोबतीला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना घेतले। भारतीय जनता पार्टीची सर्व सूत्रे हॉटेल बालाजी सरोवर मधून फिरवली गेली। पालकमंत्र्यांनी अतिशय परफेक्ट नियोजन लावले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा माइलस्टोन ठरली। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षाचा वचननामा जाहीर झाला। आमदार गोपीचंद पडळकर यांची ही सभा लक्षवेधी ठरली। स्वतः पालकमंत्र्यांनी प्रत्येक पदयात्रा, प्रत्येक सभांना उपस्थिती लावली। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ज्या प्रभागात कधीही भाजप निवडून आला नाही अशा ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी ओळखून उमेदवारी दिल्या। त्यामध्ये प्रथमेश कोठे यांना भाजपमध्ये घेऊन 10 आणि 11 प्रभागात भाजपने उमेदवारी दिली। प्रभाग क्रमांक 15 हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता। त्या ठिकाणी अंबादास करगुळे, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे यांना भाजपने पक्षात घेऊन उमेदवारी दिली। प्रभाग क्रमांक 7 मध्ये माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना लक्षात घेऊन उमेदवारी दिली। प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली। दुसरीकडे प्रभाग 22 मध्ये किसन जाधव, नागेश गायकवाड यांनाही पक्षात घेत उमेदवारी दिली। कार्यकर्ते नाराज झाले। देशमुख नेत्यांची नाराजी दिसून आली, परंतु अब की बार 75 पार हा नारा सत्यतेत उतरवायचा हेच ध्येय समोर ठेवून जयकुमार गोरे यांनी वाटचाल केली। केवळ 53% मतदान झाले, त्यामुळे काय निकाल लागेल याकडे संपूर्ण सोलापूर आणि राज्याचे लक्ष लागले होते। मात्र ज्या दिवशी निकाल हाती येऊ लागले तेव्हा मात्र भाजप एक हाती सत्ता महापालिकेत मिळवण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे। प्रथमेश कोठे यांच्या रूपातील भारतीय जनता पार्टीला पहिला विजय मिळाला। प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 23 आणि 22 या ठिकाणी सुरुवातीलाच भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी झाले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।